पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। माजलगाव शहरातील बायपास रोडवर डीपी बसवण्याचे काम सुरू असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने एका 32 वर्षीय कामगाराचा विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला। अवघ्या 5 सेकंदात घडलेल्या घटनेत सोबत काम करणारा दुसरा कामगार थोडक्यात बचावला। या भीषण अपघाताचा अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। शेख अवेज पाशा देशमुख, वय वर्ष 32 असे मृत कामगाराचे नाव आहे। या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात वीज मंडळाच्या सहाय्यक अभियंत्यासह संबंधित लाईनमन, कंत्राटदार आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजलगाव शहरातील बायपास रोडवर चाऊस यांच्या तबेल्यासमोर नवीन डीपी बसवण्याचे काम कंत्राटदार धैर्यशील भागवत ठोंबरे यांना मिळाले होते। घटनेच्या दिवशी 4 मजूर या कामावर तैनात होते। काम सुरळीत आणि सुरक्षित पार पडावे यासाठी कंत्राटदाराचे सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत वीज बंद ठेवण्याचे अधिकृत परमिट महावितरणकडून घेतल्याचे कामगारांना सांगितले होते। परमिट असल्याच्या विश्वासावर कामगार खांबावर चढून काम करत होते। मात्र दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक वीज प्रवाह सुरू झाला। यावेळी खांबावर काम करत असलेले शेख अवेज पाशा यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि अवघ्या 5 सेकंदात ते थेट जमिनीवर कोसळले। या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। वीज प्रवाह सुरू झाला तेव्हा अवेज पाशा यांच्या अगदी जवळच दुसरा कामगारही खांबावर काम करत होता। मात्र वीज प्रवाहाचा थेट स्पर्श न झाल्याने आणि ऐनवेळी प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले। या सर्व थरार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। परमिट घेतलेले असताना अचानक वीज प्रवाह सुरू कसा झाला असा सवाल उपस्थित करत महावितरण आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात महावितरणाचे सहाय्यक अभियंता, संबंधित लाईनमन, कंत्राटदार धैर्यशील भागवत ठोंबरे आणि सुपरवायझर दयानंद नामदेव कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।